जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन ज्युपिटर 113 या गाडीचा जो हेडलाईट आहे तो त्याची विजन जी आहे त्याची जी रेंज आहे ती कशी वाढवायची। तर मित्रांनो सगळ्यात पहिले बेसिक तुम्हाला सांगतो की या गाडीचा हेडलाईट आहे तो LED सेटअप दिलेला आहे आणि या गाडीमध्ये जो बीम दिलेला आहे जो हेडलाईटची जी विजन दिलेली आहे ती खूप चांगली आहे। प्रॉब्लेम एकच आहे की या हेडलाईटची जी रेंज आहे की बाबा किती अंतरावर तो प्रकाश पडतोय तर तो थोडा छोटा आहे आणि या गाडीचा जो अप्पर लाईट आहे तो एवढा काही खास कामाचा नाही, म्हणजे साधा टॉर्च लावली आहे असं वाटतं। तर मित्रांनो आज मी तुम्हाला छोटंसं सोल्युशन सांगतो, छोटंसं ट्रिक सांगणार आहे जी नॉर्मली सगळ्या गाड्यांमध्ये बेसिक असतेच पण मॅन्युफॅक्चरिंग असते ती, ठीक आहे। ती जी हेडलाईटची जी फिटिंग आहे ती मॅन्युफॅक्चरिंग असते, तर आपण आपल्या हिशोबाने त्या हेडलाईटला ॲडजस्ट करू शकतो। या हेडलाईटच्या खालती एक बोल्ट दिलेला आहे बघा, एक छोटासा स्क्रू दिलेला आहे, तो मित्रांनो ॲक्च्युली कस्टमरसाठीच ठेवलेला आहे। ही जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती बेसिक मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि कस्टमर जो आहे जो गाडीचा ओनर आहे तो या हिशोबाने हेडलाईट ॲडजस्ट करू शकतो। हे बघा इथे थोडीशी गॅप दिलेली आहे बघा, तर ती गॅप ह्याच्यासाठी दिलेली आहे की कस्टमरला जर का पाहिजे असेल तर हेडलाईट थोडंसं वरती करू शकतो आणि त्याची जी हेडलाईटची जी बीम आहे ती चांगली अजून पाडू शकतो, ठीक आहे। तर मित्रांनो आपल्याला हा जो टूल किट दिलेला आहे त्याच्यामध्ये 10 नंबर आणि 12 नंबर हा असा एक स्पॅनर मिळणार आहे। तर या 10 नंबरचा आपल्याला उपयोग करायचा, ठीक आहे। तो जो स्क्रू लागलेला आहे ना तो 10 नंबरचा लागलेला आहे। तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हा असा लूज करायचा आणि हेडलाईट कसं वरती खेचायचं ते। ओके मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो की या 10 नंबरच्या बोल्टने इथे हा लूज कसा करायचा। तर मित्रांनो सिंपल टेक्निक आहे, सिंपल। ह्याला असं आपण लूज करायचं आहे, मी तुम्हाला या साईडने दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल। तर मित्रांनो हे बघा सिम्पली हा असं लूज करायचा आणि बघा थोडंसं हलतं आहे बघा, तर हे असं हललं की आपल्याला हे बघा ही जी गॅप इथे जी होती ती आता इथे झालेली आहे। सिंपल टाईट करून टाकायचं बस, सिंपल टाईट। ओके सिंपल टाईट झालेलं आहे, एवढंच करायचं आहे बस, बाकी काही नाही। हे जी रिॲडजस्टमेंट असते ना हेडलाईटची ती प्रत्येक व्हेकलमध्ये प्रत्येक प्रोडक्टमध्ये आपल्याला बघायला मिळते। कस्टमरसाठी हा ऑप्शन ठेवलेला असतो। या ॲडजस्टमेंटमुळे नाही म्हटलं तरी एक 10 ते 20% तुमचा जो हेडलाईटचा जो रेंज आहे ती वाढेल, हेडलाईटची विजन जी आहे ती वाढेल, आपल्याला थोडंसं जास्त क्लिअर दिसेल पुढचं, ठीक आहे। तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर का माझे चॅनल आवडलं असेल तर मी खूप काही व्हिडिओज बनवतो, आता सध्या एवढा टाईम मिळत नाही म्हणून मी खूपच कमी व्हिडिओज बनवत चाललो आहे, त्यासाठी मला माफ करा। जय हिंद जय महाराष्ट्र।